ठीक आहे, चलो लेक्चर नंबर 3 आपण स्टार्ट करतो आहे लाईन प्लेन. पण लास्ट लेक्चरमध्ये प्लेनच्या अकॉर्डिंग ॲनालिसिस केलं होतं आणि हा क्वेश्चन हाच होता, प्रॅक्टिससाठी दिला होता. स्ट्रक्चर फक्त पाहून घ्या, मग पुढचं मोस्टली आज रिसेंट आलेले क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. पण काय सांगितलं, डिस्टन्स मेजर करायचं होतं. क्वेश्चनचं जर पॅटर्न पाहिलं तर त्यासारखंच आहे. डिस्टन्स मेजर करायचं आहे. द डिस्टन्स ऑफ पॉईंट, ह्या पॉईंटपासून -1, -5, -10 फ्रॉम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन अँड प्लेन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा पॉईंट आहे, जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे लाईन आणि प्लेनचा, त्याच्यापासून आपल्याला डिस्टन्स मेजर करायचा. आता याचा हा पॉईंट तर आपल्याला अननोन आहे, ज्याला आपण XYZ घेतो आहे, आणि त्यांनी ही जी लाईन आहे तिचं इक्वेशन दिलेलं आहे, ॲज वेल ॲज प्लेनचं पण इक्वेशन दिलेलं आहे. प्लेनचं इक्वेशन आहे x - y + z = 5 अँड लाईनचं इक्वेशन आहे x - 2/3 y + 1/4 z - 2/12. ठीक आहे, पण झालं. हे स्ट्रक्चर आपण लास्ट ह्याच्यात पण पाहिलं होतं. आपल्याला डिस्टन्स PQ ची व्हॅल्यू फाइंड करायची. लेंथ ऑफ PQ कधी भेटेल, ज्यावेळेस Qचे कोऑर्डिनेट माहीत असतील. Q असा पॉईंट आहे जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे लाईन अँड प्लेनचा, म्हणजेच तो पॉईंट प्लेनवर पण लाईज करतोय ॲज वेल ॲज लाईनवर पण लाईज करतोय. मग आता एक हेल्प होऊ शकते ह्या लाईनचं इक्वेशन. जर आपण याला लॅम्बडा घेतला तर मला कोऑर्डिनेट Qचे कोऑर्डिनेट भेटून जातील. Qचे कोऑर्डिनेट पाहता, x काय असेल 3 लॅम्बडा + 2, y 4 लॅम्बडा -1 आणि z 12 लॅम्बडा -2. ठीक आहे, Q +2 हे स्ट्रक्चर आलं आहे. पण आता हे पॉईंट हेच आहे ना ते, हां, हे जर आता हाच पॉईंट प्लेनवर पण लाईज करतो, हा पॉईंट म्हणजे हे जर मी याच्यात प्लेस केले तर हे फक्त लॅम्बडाचं इक्वेशन होऊन जाईल. लॅम्बडा भेटला, पॉईंट भेटले म्हणजेच डिस्टन्स भेटला. चला फास्ट नोट करून टाका. सो आता प्लेनच्या इक्वेशनमध्ये पुट करूया. सिन्स पॉईंट Q लाइज ऑन प्लेन, प्लेन है x - y + z = 5. x 3 लॅम्बडा + 2 मायनस y, आता y डायरेक्ट मी घेतो आहे, -4 लॅम्बडा + 1 होऊन जाईल, प्लस z घेतलं तर 12 लॅम्बडा + 2 = 5. नाव 3 - 4 केला तर -1 ॲक्च्युली हा 11 लॅम्बडा, 11 लॅम्बडा. त्याच्यानंतर नंबर्स पाहिले तर 2, 3, 5, हा पहा 5 आहे आणि त्या साईडला पण 5 आहे. चेक करा डायरेक्ट, हा 5 या साईडला सबस्ट्रॅक्ट झाला तर हा 0, म्हणजेच आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू 0 भेटते या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, सो हा 0 झाला तर हे आता लॅम्बडा भेटला तर हे कुठे पुट करणार, पुट इनटू याला इक्वेशन देतोय, पुट इनटू इक्वेशन 1, तर आपल्याला पॉईंट भेटून जातील. सो Q जो कोऑर्डिनेट आहे त्याचे पॉईंट भेटतात x, y, z. ठीक आहे, आता डायरेक्ट व्हॅल्यू प्लेस केली तर 0 आहे, 0 + 2, 0 - 1, 0 + 2. ठीक आहे, आता हे समजण्यासाठी फक्त नोट केलं आहे. 2 - 1 2 भेटलेला आहे. सो Qचे कोऑर्डिनेट काय, 2 - 1 2. आपल्याला पाहिजे होतं लेंथ ऑफ PQ.
लेंथ ऑफ पी क्यू. सो आता हा तर क्यू आहे, पी त्या साईडला आहे, तर डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला आता यूज करतोय. ठीक आहे, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आन्सर भेटलं पाहिजे. सो डिस्टन्स फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग 2 मायनस याचा स्क्वेअर -1 मायनस मायनस प्लस 5चा स्क्वेअर प्लस 2 मायनस मायनस प्लस 10चा स्क्वेअर. सो 3 स्क्वेअर 9, हा 16 25 झाला आणि हा 144. सो 169 म्हणजेच 13. सो यासारखाच क्वेश्चन लास्ट ह्याच्यात पण आपण सॉल्व केला होता. नेक्स्ट ठीक आहे, पुढचा क्वेश्चन त्यासारखाच आहे. मिरर इमेज. ठीक आहे, ऑब्झर्वेशन करा, कॉन्सेप्ट अंडरस्टँड करा. द मिरर इमेज ऑफ पॉईंट गिवन आहे -1 to -4 इन द प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे. ओके, ह्या प्लेनचं इक्वेशन आहे, त्याच्या अकॉर्डिंग ह्या पॉईंटची मिरर इमेज आपल्याला फाइंड करायची. तर आता पण मिरर इमेज आला, ॲक्च्युली असं समजून घ्या, हा मिरर आहे. तर जेवढ्या डिस्टन्सवरनं जो पॉईंट असेल तर सेम डिस्टन्सला त्याची इमेज पण असेल. तर इमेजसाठी सेम डिस्टन्स मी इथे घेतो आहे. ठीक आहे, जर डिस्टन्स सेम असेल तर याचं मिनिंग काय आहे, हा झाला मिड पॉईंट आणि हा जो क्यू आहे, जी त्याची मिरर इमेज आहे, तो आपण पॉईंट घेतो ABC. आपल्याला तोच विचारला आहे. सो ABCची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मिरर इमेजच्या अकॉर्डिंग हा मिड पॉईंट झाला, म्हणजे एक जॉमेट्रिकल कंडिशन भेटली. तर दोघांचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. ए फाइंड करायचा आहे, समजून घ्या हा पॉईंट मला भेटला 2 4 3 काहीतरी आला आहे. तर मिड पॉईंटचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला ABC भेटून जाईल. म्हणजेच आपला टार्गेट काय आहे, हा जो पॉईंट आहे ज्याला आपण मिड पॉईंट डिस्क्राईब करतो आहे त्याची व्हॅल्यू फाइंड करणे. सो मिड पॉईंट ज्याचे कोऑर्डिनेट X Y Z आपण घेतोय. हां, आता ऑब्झर्वेशन करा, हे स्ट्रक्चर भेटलं आहे आपल्याला. ह्या प्लेनचं इक्वेशन पण दिलेलं आहे. इक्वेशन आहे x -y -2z + 1 = 0. प्लेनला एक लाईन परपेंडिक्युलर असते आणि मिरर इमेज म्हटलं तर हे परपेंडिक्युलरच येईल. ठीक आहे, म्हणजे हा त्याचा नॉर्मल पण झाला. जर पाहिला तर नॉर्मल म्हटलं तर आपल्याला डायरेक्शन रेशो भेटत आहेत. सो डायरेक्शन रेशो
ऑफ प्लेन जर पाहिलं तर तो आहे 1 -1 -2. तर याच्या थ्रू ह्या लाईनचं इक्वेशन भेटू शकतं. तुम्ही विचार करा, हा XYZ म्हणजेच आपल्याला इन टर्म ऑफ लाईनच्या इक्वेशनने भेटलं. ही लाईनच आहे ना, नॉर्मल पण लाईनच असते. तर हिचं इक्वेशन मी नोट करू शकतोय. ही लाईन जर पाहिलं तर लाईन कुठनं पास होतीये, x -1 मायनस मायनस प्लस झाला आणि डायरेक्शन रेशो काय असेल तिचा 1 इज इक्वल टू y -2 डिवाइड बाय -1 z मायनस, तर हा झाला प्लस डिवाइड बाय -2. जर याला आपण लॅम्बडा कन्सिडर केला तर मला हे जे पॉईंट आहे त्या लाईनवरच लाईज करतायत. तर हे पॉईंट इन टर्म ऑफ लॅम्बडा भेटून जातील. आणि हे पॉईंट कशावर लाईज करताय, प्लेनच्या इक्वेशनमध्ये प्लेन. आत्ता जो क्वेश्चन सॉल्व केला काय भेटेल, लॅम्बडा भेटला तर XYZ, मग बस मिड पॉईंटच्या अकॉर्डिंग आन्सर भेटेल. म्हणजे कॉन्सेप्ट तीच आहे 90%. सो देअरफॉर आत्ता आपण जो क्वेश्चन सॉल्व केला त्याच्यासारखंच. सो एमचे कोऑर्डिनेट मी नोट करू शकतो आहे XYZ. लॅम्बडा -1 मायनस लॅम्बडा +2 -2 लॅम्बडा -4. हे लाईनचं इक्वेशन होतं, हे प्लेनचं इक्वेशन आहे, लाईनचं इक्वेशन आहे. ट्राय करा. Then since point M lies on plane, प्लेनवर लाईज करतोय. प्लेन आहे x - y -2z +1 इज इक्वल टू 0. x लॅम्बडा -1 मायनस y, आता डायरेक्ट व्हॅल्यू प्लेस करतो आपण. y पुट केला तर प्लस लॅम्बडा -2 -2z -2 झेडला मल्टिप्लाय केलं तर तो झाला 4 मायनस मायनस प्लस -2 मल्टिप्लाय बाय दिस प्लस -2 मल्टिप्लाय बाय 4 केला तर +8 +1 इज इक्वल टू 0. सो 6 लॅम्बडा -3 हा झाला -3 हा कॅन्सल केला तर 6 + 6. सो लॅम्बडाची व्हॅल्यू येते -1. ठीक आहे. हे पॉईंट फक्त काय केलं आहे याच्यात प्लेस केलेले आहेत. हे जे पॉईंट आहे हे इक्वेशनमध्ये प्लेस केले. सो हे कुठे पुट करणार, पुट इनटू इक्वेशन 1. हे आहे आपलं इक्वेशन 1. जो पॉईंट एम आहे तर एमचे कोऑर्डिनेट भेटून जातील. सो देअरफॉर पॉईंट एम मायनस पुट केला तर मायनस मायनस -1 हा एक पॉईंट आहे. दुसरा +1 + 2 हा दुसरा पॉईंट आहे. अँड थर्ड -2 × -1 -4. सो एम कोऑर्डिनेट आपल्याला भेटतोय -2 3 हा 2 दॅट इज -2. एम भेटला. एम इज अ मिड पॉईंट ऑफ P अँड Q.
since M is midpoint of P and Q, P and Q चा मिड पॉईंट असल्यामुळे डायरेक्ट आता मिड पॉईंटचा फॉर्म्युला यूज करता येईल. मिड पॉईंटचा फॉर्म्युला आहे A -1/2 इज इक्वल टू, आता डायरेक्ट पॅरामीटर नोट केला असा असतो मिड पॉईंट फॉर्म्युला x1 + x2 डिवाइड बाय 2 याच्यासारखं इज इक्वल टू मिड पॉईंटचा आन्सर आला आहे कॉमा B +3 B +2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू त्याचा आन्सर. पहा फॉर्म्युला यूज करतोय x1 y1 + y2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू आन्सर. द नेक्स्ट C प्लस तिथं मायनस आहे तर -4 बाय 2 इज इक्वल टू आन्सर आहे -2. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आहे, हे 3 पॉईंट्स आहेत. सो आन्सर A -1 इज इक्वल टू -4, A ची व्हॅल्यू -3, B +2 इज इक्वल टू 6, B इज इक्वल टू 4, C -4 इज इक्वल टू -4, सो C इज इक्वल टू 0. -3 4 मग आता असं पण असू शकतं डिस्टन्स बिटवीन पी क्यू, प्रोसेस सर्व हीच. ठीक आहे, क्वेश्चन आहे डिस्टन्स द मिरर इमेज. हां, आता डिस्टन्स न विचारता A + B + C असं विचारलं. प्रोसेस तीच. ठीक आहे, तर याच्यात हे स्ट्रक्चर फक्त दाखवून देतो, क्वेश्चन तुम्ही नोट करणार पण ह्यासारखे व्हॅल्यूज आल्या पाहिजे. A + B + C पूर्ण सर्व सारखंच आहे. क्वेश्चन नोट करून घ्या, जागा सोडून द्या. क्वेश्चन नोट करा. आन्सर पण ABC नोट करून घ्यायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन.
द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. पण इक्वेशन दिलेलं आहे, हे इक्वेशन जर पाहिलं तर लक्ष द्यायचं आहे, तर लाईनसारखं इक्वेशन आहे. बट हे जे स्ट्रक्चर आहे याच्यात तुम्ही याला ह्या वेने कनेक्ट करू शकताय. सो हा प्लेनच्या अकॉर्डिंग पासिंग पॉईंट आहे आणि डायरेक्शन रेशो जर फाइंड करायचे असतील तर N1 क्रॉस N2च्या बेसवर भेटणार. जर दोन याच्यात जर तुम्ही पाहिले तर स्केलर मल्टिपल दोन पॅरामीटर दिलेले आहेत, तर त्याला याच्या अकॉर्डिंग सॉल्व करतात. म्हणजे आता आपल्याला जे इक्वेशन पाहिजे ते असं असणार आहे, एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी. तर हे इक्वेशन फाइंड करायचं असेल तर तुम्हाला ए बी सी माहीत पाहिजे, जे याच्याने भेटतील डायरेक्शन रेशो. त्याच्यानंतर डी फाइंड करण्यासाठी ए बी सी अलॉंग विथ एक्स वाय झेड म्हणजे पासिंग पॉईंट माहीत पाहिजे. सो पासिंग पॉईंट दिलेला आहे, कुठनं पास झाला आहे, 2-3. हे नोट करा. नाव passing point of plane 2 -3 0 याच्यातनं प्लेन पास झाला आहे आणि डायरेक्शन रेशो फाइंड करतो आपण. डायरेक्शन रेशो ऑफ प्लेन N1 क्रॉस N2. Now 1 2 -1 2 3 1. Now first element 2 -3, second 1 -2, third 3 4. So n cap is equal to 5i -3j -1k. सो डायरेक्शन रेशो जर तुम्ही पाहिलं तर आन्सर पहा ह्यासारखंच आहे, 5 -3 1. सो DRAs भेटलेत. देअरफॉर ABCची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे 5 -3 -1 आणि पासिंग पॉईंट पण माहीत आहे. सो इक्वेशन ऑफ प्लेन इक्वेशन हे AX ABC च्या अकॉर्डिंग. सो 5x -3y -z इज इक्वल टू D. हे आहे आपला आन्सर. फक्त D फाइंड करण्यासाठी इथे नोट करू शकतो, सिन्स प्लेन passing through 2 -3 0, 5 × 2 -3 × -3 आणि हा 0 D. सो 10 - हा 19, D इज इक्वल टू 19. सो आपल्या आन्सरमध्ये इथे फक्त 19 असला पाहिजे. कोणता ऑप्शन आहे?
नेक्स्ट मैन. क्वेश्चन है line lies in the plane, then value of alpha and beta. सो लास्ट याच्यात पण अल्फा बीटा बेसिक क्वेश्चन सॉल्व केला होता. सो प्लेन जे त्याच्यावर अल्फा एक्स 3y मायनस झेड प्लस बीटा इज इक्वल टू 0 या प्लेनवर एक लाईन लाईज करते. लाईन जर प्लेनवर लाईज करत असेल तर पासिंग पॉईंट ऑफ लाईन आणि प्लेन सेम असेल. सो पासिंग पॉईंट आहे 3 मायनस 5 आणि 2. ठीक आहे, ही लाईन आहे. कशावर लाईज करते? प्लेनवर. तर तुम्ही विचार करा, प्लेन म्हणजेच ते को प्लेनरची कॉन्सेप्ट झाली. जर लाईन मल्टिपल लाईन प्लेनवर लाईज करत असतील तर को प्लेनर जस्ट लाईक कोलिनियर सारखं राहतं, पॅरलल. तर अजून एक पॅरामीटर पुढे जाऊन यूज करता येईल. प्लेनमध्ये एक लाईन असते जी परपेंडिक्युलर असते प्लेनला. जर ही लाईन त्याच्यावर लाईज करते तर ही लाईन ही जी नॉर्मल आहे ह्या लाईनला काय असेल? परपेंडिक्युलर म्हणजे दोघांच्या डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट 0. म्हणजे असे दोन पॉसिबिलिटी आहेत. पहिली पॉसिबिलिटी, लाईनचा पासिंग पॉईंट हा आहे आणि लाईन जर प्लेनवर लाईज करते तर प्लेनचा पासिंग पॉईंट पण हाच आहे. हा पॉईंट जर मी याच्यात प्लेस केला एक्स वाय झेड तर मला अल्फा बीटाचं इक्वेशन भेटेल. हां, सेकंड थिंग, दोघांच्या डायरेक्शन रेशो. आता पाय, ही लाईन हिचे डायरेक्शन रेशो तर माहिती आहे आणि प्लेनचे डायरेक्शन रेशो पण माहिती आहे. इथे -1. चेक करा, ज्या वेळेस आपण यांना मल्टिप्लाय करणार तर कोण भेटेल? अल्फा भेटेल आणि आधी बीटाचं इक्वेशन भेटणार आहे. पहिले लागल्यास अल्फा फाइंड करू. तर नोट करा, सिन्स लाईन लाईज ऑन प्लेन त्याला कोप्लेनरची कॉन्सेप्ट म्हणू शकतो आपण, कोप्लेनर. सो देअरफॉर A1 A2 B1 B2 C1 C2 इज इक्वल टू 0. सो A1 A2 म्हटलं तर लाईनमध्ये A1 B1 C1 नोट करता येईल. हे लाईनचं स्ट्रक्चर आहे आणि प्लेनचे पण A2 B2 C2च्या व्हॅल्यू आपल्याला भेटू शकतात. A2 B2 C2च्या अकॉर्डिंग 2 - 1 2 आणि हा असला पाहिजे अल्फा 3 - 1. दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 अल्फा, त्याच्यानंतर पुढचं -3 पुढे -2 इज इक्वल टू 0. सो 2 अल्फा इज इक्वल टू -5चा त्या साईडला 5 झाला. अल्फा येतोय 5/2. 5/2 म्हणजे ऑप्शन बी डी दोघांपैकी काहीतरी येईल. नाव पुढचं स्ट्रक्चर, सिन्स प्लेन पासिंग थ्रू 3 - 5 2 प्लेन याच्यावरनं पास झाला आहे तर हे इक्वेशन आपल्याला यूज करता आहे. प्लेनचं इक्वेशन आहे अल्फा एक्स प्लस बीटा इज इक्वल टू 0. सो अल्फा 5/2 ऑफ एक्स 3 मल्टीप्लाय बाय -5
मायनस झेड, झेड आहे 2 प्लस बीटा इज इक्वल टू 0. 15/2 minus 15 minus 2 plus beta is equal to 0. So 15/2 minus 17 is equal to minus beta. So 15 minus 34 divided by 2 is equal to minus beta. So आन्सर येतं 11/-2. हा मायनस मायनस पुढे कॅन्सल होऊन जाईल. सो बी तुम्हाला बीटा पॉझिटिव्ह भेटून जाईल. ठीक आहे, डायरेक्ट पॉझिटिव्ह नोट करा. प्लेन -2 मधून पास होतो. काय प्लेन 3 -5 आणि -2. हो का? -2 घेतला. ठीक ठीक आहे. आता याच्यात थोडंफार चेंजेस होतील, पण आन्सर ठीक आहे. आता काय आलं ते चेक करा, तेच येतं आहे. जर मायनस प्लेस केला हा प्लस होऊन जाईल. 15/2 × 3 -8 + 2 बीटा इज इक्वल टू 0. 15 सो 15/2 अरे हाँ ठीक. 15/2 minus 15 plus 2 plus beta is equal to 0. So 15/2 minus 13 is equal to minus beta. So 15 हा 26 divided by beta. बीटाची व्हॅल्यू तेच. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे. द इक्वेशन ऑफ प्लेन containing line and point. आता याच्यात थोडंसं आहे स्ट्रक्चर. नोट करा. टू minus 1 4. याचं स्ट्रक्चर ऑब्झर्वेशन करायचं आहे. द इक्वेशन ऑफ प्लेन containing the line and the point
जे आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं प्लेनचं त्याच्यावर एक लाईन पण आहे जिचं पूर्ण इक्वेशन दिलेलं आहे, ज्याच्यात पासिंग पॉईंट, डायरेक्शन रेशो सर्व माहिती आहे, आणि हा एक्स्ट्रा पॉईंट पण आहे. हा पॉईंट असल्यामुळे याला असं नोट करता येईल, एक लाईन म्हणजे ही आपली लाईन L1 आहे जी मी इथे दाखवली, आणि दुसरी लाईन L2 पण बनते कारण की तो पण एक पॉईंट आहे 050 जो प्लेनवर लाईज करतो आहे. मग आता जनरली ज्यावेळेस हे कोप्लेनरची कॉन्सेप्ट झाली, परत हे दोन लाईन म्हणू शकतो आपण ज्या प्लेनवर लाईज करतायत आणि त्या कोप्लेनर झाल्यात. कोप्लेनर म्हटलं तर एक नॉर्मल जर आपण ड्रॉ केला तर कोप्लेनर असल्यामुळे इथे पण आणि ह्या ठिकाणी पण 90 डिग्रीचाच अँगल बनेल. म्हणजे जर तुम्हाला वेक्टर n फाइंड करायचा असेल तर लाईनमध्ये B1 क्रॉस B2 याच्या अकॉर्डिंग ॲनालिसिस करावं लागेल. ठीक आहे, ही कॉन्सेप्ट आहे फक्त याच्यात. मग आता याच्यात पहा B1 B2 काय राहील, B काय रिप्रेझेंट करतो लाईनमध्ये, डायरेक्शन रेशो. सो B1 तर डायरेक्ट माहिती आहे, डायरेक्शन रेशो ऑफ लाईन्स. B1 डायरेक्ट नोट करता येईल 3 2 -2. सांगा B2 नोट करायचा असेल तर डायरेक्ट येईल का? हां, तर B2 म्हणजेच x2 - x1चा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. सो B2 फाइंड करण्यासाठी x2 - x1, y2 - y1. सो डायरेक्ट आन्सर नोट करतोय. 2 - 0 केला तर 2, -1 - 5 केला तर -6, अँड 4 - 0 इज अ 4. ठीक आहे, B2 आपल्याला भेटला आहे लाईन 2. सो आता डायरेक्शन रेशो भेटले आहेत तर डायरेक्शन रेशो ऑफ प्लेन भेटू शकतो आहे. देअरफॉर डायरेक्शन रेशो ऑफ प्लेनमध्ये पण नॉर्मल ऑफ प्लेन म्हणू शकतात. नाव डायरेक्शन रेशो फाइंड करायचे असतील तर n = B1 क्रॉस B2, आणि ही आहे कॉन्सेप्ट कोप्लेनरची. सो वेक्टर n ijk. सो B1 होता 3 2 -2, 3 2 -2. B2 2 -6. तुम्ही चेक करा, यालाच ऑर असं पण नोट करता येईल, अजून थोडंफार सिम्प्लिफाय होऊ शकतं. B2 आला आहे 2 -6 4, और 1 -3 2 असं पण नोट केलं चालेल ना, डायरेक्शन रेशो असल्यामुळे. आन्सर त्याच्याने लवकर येईल. 1 -3 2. सो n बार I cap 4 मायनस नाव जे कॅप म्हटलं तर 6 आणि हा -2. के कॅप 9 -9 2. सो वेक्टर n इज इक्वल टू -2i -8j आणि -11k. जर आन्सर पाहिलं तर ह्यासारखं झालं आहे. सोपा एकच ऑप्शन आहे. यालाच ऑर डायरेक्शन रेशो असल्यामुळे 2i 8j 11k नोट करू शकतो. ठीक आहे, डायरेक्शन रेशो ऑफ प्लेन आलं आहे आणि आन्सर तर एकच मॅच होतं आहे.
पण तरीसुद्धा सी फाइंड करून टाका. सो डायरेक्शन रेशो ऑफ प्लेन आहे, देअरफॉर इक्वेशन ऑफ प्लेन AX BY CZ is equal to D. Now since plane passing through, आता दोघांपैकी कोणताही पॉईंट घेतला चालेल. इझी पॉईंट कोणता आहे? 0, 5, 0. चेक करा, जर 5 मी इथे प्लेस केला तर डायरेक्ट 40 भेटतोय. 0, 8 into 5 plus 11 into 0 is equal to D. Next question. बाकी कोणाचं आहे? हां, हा काय नोट करण्याची गरज नाही, लक्ष द्या. ऑलरेडी आपण ह्यासारखा सॉल्व केला होता. The foot of perpendicular drawn from origin to the point P, -1, -1, 2. Then the equation of plane. सो आता पासिंग पॉईंट पण हाच आहे, आणि जर डायरेक्शन रेशो फाइंड केले तर डायरेक्शन रेशो पण काय भेटतील आपल्याला? सेम. ठीक आहे ना. डायरेक्शन रेशो काय करतो आपण? ह्या लाईनचं म्हणजेच -1, 0 आणि पासिंग पॉईंट पण तोच आहे. तर दोघी ठिकाणी एकच इक्वेशन प्लेस करून बघ, आन्सर जर पाहिलं तर ह्यासारखंच असेल. AX + BY + CZ इज इक्वल टू D. ABC तर तेच आहे, म्हणजे -X -Y + 2Z इज इक्वल टू D. हे आपलं इक्वेशन आहे. पासिंग पॉईंट ॲक्च्युली डायरेक्शन रेशो आहे आणि पासिंग पॉईंट पण तेच घेतले, तर आता हे स्ट्रक्चर -1 -1 2 into 2. So 1 + 1 + 4 is equal to D. So D is equal to 6. तर इथे 6 प्लेस करून टाकला तर आन्सर मायनस तुम्हाला आता हे सर्व प्लसमध्ये शिफ्ट करता येईल. ऑप्शन ए तुम्हाला मॅच करता येईल. ठीक आहे. करा सॉल्व. हे आठवत असेल, रेग्युलरमध्ये पण होतं. आणि जेईच्या अकॉर्डिंग पण आपण जे क्वेश्चन सॉल्व केलेत ते पण ॲज अ प्रॅक्टिस तुम्हाला करायची. याच्यासाठीच डिस्टन्स बिटवीन द लाईन. A1 4i - j 0k. A2 i - j + 2k. आपल्याला A2 - A1 पाहिजे. देअरफॉर A2 - A1 1 - 4 -1 plus 0j 2k. Then B1 cross B2. B1 cross B2. -1 2 3 -3 2 4 -5.
-10 -12 +12 -j -5 -6 4 4 हे आलंय आणि याचाच मॅग्निट्यूड पण लागणार आहे. मॅग्निट्यूड √4 + 1 + 0. So finally dot product. PQ is equal to इक्वेशन 1 2 मल्टिप्लाई करतो आपण. सो -3 × 2 प्लस 0 × 2 अँड लास्ट पण 0च आहे. सो याच्यात ज्यावेळेस जेईच्या अकॉर्डिंग क्वेश्चन सॉल्व केले होते, एक अर्धी टर्म अननोन असायची आणि डिस्टन्स गिवन असेल, म्हणजे याच्यामध्ये इथे अल्फा बीटा असू शकतो, तर ती टर्म पण सेम प्रोसेसने फाइंड करता येते. त्यासारखा एक क्वेश्चन प्रॅक्टिससाठी नोट करा. बाकी कोणाचं आहे? एक मिनिट, वेगळं आहे. अच्छा, तो क्वेश्चन वेगळा आहे. हां, हा आहे, नोट करा. सो पॅटर्न तेच आहे. अननोन टर्म काय आहे? अल्फा, जो A2 किंवा A1 मध्ये येईल. बाकी त्याचं डिस्टन्स पण दिलेलं आहे. डिस्टन्स किती आहे? 9. ठीक आहे, याच्या अकॉर्डिंग सोल्युशन झालं पाहिजे. क्वेश्चन नोट करायचं आहे. इफ लाइन गिवन आहे जी ह्या प्लेनवर लाईज करते,
2x प्लस पी वाय प्लस 7z मायनस 41 इज इक्वल टू 0. लाईन जर लाईज करते तर लाईनचा पासिंग पॉईंट आहे -1K4. लाईनचा पासिंग पॉईंट या प्लेनला त्यांनी सॅटिस्फाय केलं पाहिजे. समजून घ्या मी इथे हे प्लेस केले तर इथे पाहता -2 हा P इंटू के असेल, हा 7 इंटू 4 असेल -41. पण याचं P अँड केचं इक्वेशन भेटेल. ठीक आहे, हे एक स्ट्रक्चर भेटतं आहे. सेकंड थिंग, ठीक आहे, पहिले आपण हे नोट करूया. सिन्स पॉईंट -1K4 lies on plane. प्लेनचं इक्वेशन आहे 2x प्लस पी वाय 7z -41 इज इक्वल टू 0. So 2 into -1 P into K 7 into 4 -41 is equal to 0. So -2 P into K 28 minus 41 is equal to 0. So P into K हा 43 मधून 28 गेला. So 13 5 कॅरी 1 15. सो हा -15 त्या साईडला +15. सो हे इक्वेशन तर भेटलं. त्याच्यानंतर अजून एक कंडिशन दिलेली आहे. एक जो प्लेन आहे तो परपेंडिक्युलर आहे. आता परपेंडिक्युलरचं मिनिंग हा पॅरलल जर असेल तर लक्षात राहू द्या हा पॅरलल झाला तर दोघांचे डायरेक्शन रेशो सारखेच असतील. बट आता परपेंडिक्युलर जर म्हटलं तर हा प्लेन झाला परपेंडिक्युलर. ठीक आहे, तर दोघांचे जे नॉर्मल आहेत ते एकमेकांना क्रॉस करतील असंच आहे ना, एकमेकांना ते क्रॉस करतील. हा आहे प्लेन 2, प्लेन 1 आणि हे 90 डिग्री क्रिएट करतात N1 N2. प्लेन 2चं इक्वेशन आहे आपल्याकडं x प्लस 4y मायनस 2z प्लस 13 इज इक्वल टू 0. बरं, मग आता याचा काय फायदा? दोघी पण लाईन्स आहे ना, दोघांच्या डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट 0 म्हणजे काय 2 इंटू 1 P इंटू 4 7 इंटू -2 कोण भेटला? P भेटून जाईल ना. सिन्स प्लेन 1 perpendicular to plane 2 that is normal N1 perpendicular to N2. सो आता याचं स्ट्रक्चर A1 A2 B1 B2 C1 C2 is equal to 0. So 2 into 1 P into 4 7 into -2. So 2 plus 4P minus 14 is equal to 0. So -12 4P is equal to -12 त्या साईडला प्लस P ची व्हॅल्यू आली 3 ते जर प्लेस केला तर K आला 5.
के विचारला होता. नेक्स्ट वन. ॲक्च्युली असं पण कनेक्शन बनतं आहे, पण माहीत नाही त्याचा आन्सर मॅच होतं आहे का. असं केलं का तुम्ही? ही जी लाईन, ही प्लेन आणि ही लाईन म्हणजे हा नॉर्मल याला काय होता, परपेंडिक्युलर. तर परत यांचा डायरेक्शन रेशो जर घेतला असता तर 2 × 3 7p आणि 28. सो 34ला काय हा डिवाईड होणार नाही, म्हणजेच वेगळं आहे. ठीक आहे, त्यासाठी अशी काही म्हणजे ते मॅच होत नाही. तर ही कॉन्सेप्ट जी दिलेली त्याच्यानुसार यूज करावं लागलं. नेक्स्ट क्वेश्चन. हां, हे झालं आहे. काय सांगितलं आहे? दी कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे. कोऑर्डिनेट फाइंड करायचे आणि ते प्लेनवर पण लाईज करतात, तर शॉर्टकट ऑप्शन पण बनेल. पण ठीक आहे. कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट वेअर द लाईन जॉईनिंग दिस 2 पॉइंट अँड द इंटरसेक्ट टू दिस प्लेन. म्हणजे एक लाईन आहे जी ह्या 2 पॉईंटमधनं पास झाली आहे अँड इंटरसेक्ट करते प्लेनला. प्लेनचं इक्वेशन आहे, तर याचे कोऑर्डिनेट तुम्हाला विचारले आहेत. आणि लाईन 2 - 3 1 मधनं पास झाली आहे, ॲज वेल ॲज क्यू 3 - 4 -5 मधनं पास झाली. सो आता असं समजून घ्या, जर लाईन 2 पॉईंटमधनं पास झाली असेल तर हे लाईनच्यानुसार इक्वेशन भेटून जाईल. इक्वेशन असतं x - x1. पासिंग पॉईंट काय घेतात दोघांपैकी? फर्स्ट 2 y - y1 z - z1 डिवाइडमध्ये लाईनचे डायरेक्शन रेशो. सो डायरेक्शन रेशो फाइंड करायचं असेल तर लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स, तर a x2 - x1 3 - 2 -4 - प्लस -1 -5 -1 -6. तर हे झाले त्याचे डायरेक्शन रेशो. आणि इक्वेशन ऑफ प्लेन दिलेले 2x + y + z = 7. सो पॉईंट एम जो आहे त्याचे कोऑर्डिनेट भेटू शकतात. याला काय कन्सिडर करणार? शॉर्टकट ऑप्शन जर विचार केला, डायरेक्ट ऑप्शन पुट करणे, म्हणजे सर्व सॅटिस्फाय करता का? हां, व्हेरी गुड. प्लेनला करता ना, प्लेनच चेक करणार आहे आपण. लाईनला पण हां, मग त्याच्यात कट होऊन जातील. प्लेनला पाहता ऑप्शन देताना त्यांनी असे दिलेत की सर्व सॅटिस्फाय करताय. मग पण अजून एक शॉर्टकट ऑप्शन होता, हाच पॉईंट लाईनवर पण आहे,
मग हा पॉईंट लाईनला जर सॅटिस्फाईड करायचं म्हटलं तर कुठले तरी 1-2 ऑप्शन तरी रिमूव्ह होऊन जाते. पण ठीक आहे, आता प्रोसेस वाईज +2 मायनस लॅम्बडा -3 काय ते लाईनचं का? बरं, म्हणजे ते लास्टला आपण ट्रिक नोट करून घेऊ, पण बाय प्रोसेस फक्त आता मी सॉल्व करून देतोय. चला, नाव हेच पॉईंट याच्यात प्लेस करणार. सिन्स पॉईंट M lies on plane, 2x plus y plus z is equal to 7. 2x x आहे लॅम्बडा +2, y मायनस लॅम्बडा -3, z -6 लॅम्बडा +1 is equal to 7. So 2 lambda plus 4 minus lambda -3 minus 6 lambda plus 1 is equal to 7. Now 2 lambda हा lambda plus 1 lambda म्हणजे -5 lambda. 4 minus 3 1 1 2 त्या साईडला सबस्ट्रॅक्ट झाला 5. पुट इनटू M मध्ये जर पुट केलं तर एक्स वाय झेड भेटून जातील. सो -1 +2 +1 -3 -6 झाला 6 +1. सो 1 - 2 7 1 - 2 7. ते त्याच्यानुसार हेच मॅच करत होतं का? बरं, ठीक आहे. आता ही प्रोसेस झाली. जर आपण ट्रिकनुसार जर विचार केला, पुट ऑप्शन इनटू इक्वेशन ऑफ प्लेन अँड ॲज वेल ॲज लाईन. प्लेनला तर सर्वच सॅटिस्फाय करतायत, बट हाच ऑप्शन जर लाईनमध्ये पुट केला तर एकच सॅटिस्फाय करतो आहे. पण असं झालं समजून घ्या, 2 ऑप्शन सॅटिस्फाय झाले, मग डायरेक्ट 50-50 करावं लागेल तुम्हाला. हां, चला ठीक आहे, बाकी उद्या पाहूया.